आणि आता बातमी विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून तापलेल्या वातावरणाची। शाहू महाराज मवियाच्या नेत्यांसह आता विशाळगडाकडे रवाना झालेत। दरम्यान 2 दिवसांपूर्वी गडावरील अतिक्रमणावरून झालेल्या राड्याचा त्यांनी निषेध व्यक्त केलाय। एका वर्षात 2 घटना घडणं हे षडयंत्र आहे असा आरोप सुद्धा शाहू महाराजांनी केलाय। तर कोल्हापुरात एक पद्धतशीरपणे नियोजित प्लॅन सुरू असल्याचा आरोप दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांनी केलेला आहे। शाहूंच्या नगरीमध्ये आता एक वर्षात दुसऱ्यांदा होणार म्हणजे त्यामध्ये काहीतरी षडयंत्रच आहे यात काही प्रश्न नाही आहे आणि त्याला आपल्याला तोंड ह्या पुढेही द्यावं लागणार आहे। कोल्हापूर शाहू महाराजांची नगरी आहे, पुरोगामी नगरी आहे। सातत्यानं इथल्या लोकांची मानसिकता ही पुरोगामी विचाराची आहे। जातीवादला थारा इथे दिला जातो। मिलिंद नावाची व्यक्ती इथे येते, इथं परांडे वक्तव्य करते, त्यांना कोल्हापूरच का दिसतं वक्तव्य करण्यासाठी। आणि म्हणून मला वाटतं एक प्लॅन हा सातत्यानं या ठिकाणी चालू आहे।